इंडियामधला सेकंड टॉलेस्ट शिवा स्टॅच्यू कुठे आहे माहीत आहे का? तर आज आपण आलोय कर्नाटकामधल्या मुर्डेश्वर टेम्पलला. जिथे अरेबियन सीच्या मध्ये उभे असलेले 123 फूट उंच असलेले महादेव आणि हे इंडियामधील सेकंड टॉलेस्ट शिवा स्टॅच्यू आहे. कर्नाटकामधला असा एक प्लेस जिथे एका साईडला एंडलेस सी आणि दुसऱ्या साईडला भव्य दिव्य लॉर्ड महादेवाचा स्टॅच्यू आणि इथे आहे विश्वाचा सगळ्यात मोठा गोपुरम. ह्या जागेला आणखीन सुंदर बनवतं आणि इथे मेन गेटमधून एंटर केल्यानंतर पहिले आपल्याला 20 फ्लोअरचा राजा गोपुरम बघायला भेटेल आणि या गोपुरमच्या प्रवेशद्वारवर हे दोन मोठे हत्ती दिसतील जे तुमचं स्वागत करतील आणि ह्या गोपुरममध्ये असलेल्या लिफ्टने तुम्ही या गोपुरमच्या सगळ्यात टॉप फ्लोअरला जाऊ शकता. पण सगळ्यात पहिले आपण मंदिरमध्ये जाणार आहोत. सो वेलकम टू मुर्डेश्वर गाईज. तर आता आपण मुरुडेश्वर टेम्पलच्या जवळ आलो. हे बघा मेन एंट्री आहे. हे बघा बीच साईडला ते मंदिर आहे. आपण मेन गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे भव्य दिव्य हे गोपुरम बघायला भेटेल जे 20 माळ्याचं आहे. How to the Murudeshwar temple has been providing in this city. It is देखने पर से बहुत अच्छा है. इसका टिकट कितना है? 78 टिकट कितना? Staircase. Last staircase is there. The view of the Murudeshwar. Okay, चला मग बघूया. अरे काय म्हणाले माहिती आहे का? ऑल स्टेअर्स केस वरती जाऊन रेवेंडे वरून आपण याच्या जेव्हा तुम्ही टॉप फ्लोअर ला जाताल तेव्हा मुरुडेश्वर सगळं काही दिसेल म्हणताय आणि हा टिप्स साठी लागलेलं नाही लिफ्ट न ते आम्हाला तुम्हाला वरी नेऊन सोडतील. बघू मग चला. हे आहे एंट्री आणि ह्याच्या साईडला आहे इथे चप्पल स्टॅम्प. तर इकडे आपण चप्पल वगैरे सोडून आपण आतमध्ये काय जाता आपण जाऊया दर्शनातला. हे बघा इकडे आहे. तर इकडे दर्शनाची लाईन वेगळी आहे आणि ही जी लाईन आहे ते लिफ्टने इथे वर जाण्यासाठी आहे. ते वरून जो व्ह्यू येतो ते बघण्यासाठी इथे लिफ्ट आहे. त्या लिफ्टची ही लेन आहे आणि दर्शनाची इकडनं सरळ आहे. एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला हाताने पाय वॉश करून आपल्याला वरती जायचं आहे. इथे आल्यानंतर अगेन ही आहे मेन मंदिर मध्ये दर्शनाची लाईन. तिकडनं आपण आत जाऊया. कॅमेरा फोन बिन नाही म्हणाले. इथे आहे एंट्री. हो गाईज आतमध्ये तर कॅमेरा प्रोहिबिटेड आहे. सो आतमध्ये शूट नाही करू शकत. तर आता जातो दर्शन घेतो आणि मग दर्शन घेऊन बाहेर येतो. दर्शन करून बाहेर आले की इकडेच गणेशजीचे मंदिर आहे. हे दर्शन करून बाहेर आल्यानंतर इकडे पार्वतीचं मंदिर आहे. इकडे चार्जेस आहेत लिफ्टने वर जाण्यासाठी. वरती जायचं होतं वरचा व्ह्यू बघण्यासाठी. बट काय झालंय की लाईन खूप आहे. खूप म्हणजे खूप मोठी झाली आहे आणि त्याच्या आतमध्ये जी प्रोसेस आहे ते लिफ्टने वरती पाठवतात. मॅक्स 6 पीपल पाठवतात आणि खाली येण्याची संख्या तर पॉसिबल नाही. आता सध्या तरी स्किपच केलं. म्हणजे महादेवाची जी मूर्ती आहे पुढे 123 फुटाची. तर आपण तिकडे जातोय. हा एक गोष्ट आहे गाईज की जर तुम्ही दर्शनाला येत आहे ना तर प्रॉपर अटायर करून या. शर्ट आणि पॅन्ट
लॉंग वेअर शॉर्ट्स जे क्रॉप टॉप्स जे पण असतील ते अलाउड नाही आहे आतमध्ये. आमच्या ग्रुपमध्ये काही लोक खालीच बसले ते दर्शनाला नाही आहेत जस्ट बिकॉज ऑफ हे सगळ्याच मंदिरात आपण काळजी घेतली पाहिजे. हां इव्हन तर सगळ्याच मंदिरामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे, प्रॉपर ड्रेस घालून गेला पाहिजे. कुठे क्रॉप टॉप या शॉर्ट्स वगैरे असाच्या अटायरमध्ये नाही गेलं. तर इकडे तर अलाउडच नाही आहे. सो इकडे कधी आलात तर प्लीज प्रॉपर ड्रेसअप होऊन. हे बघा तेवढं क्लिअर नसेल दिसत कारण की सध्या थोडंसं रिस्टोरेशनचं काम चालू आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. सो त्याच्यामुळे व्यवस्थित नाही दिसणार. सगळीकडे ते हे लावलेले आहे. आणि इथे आहे भू कैलासा केव आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे एंट्रीसाठी थोडीशी फी आहे. हे बघा. सो आपण आतमध्ये जाऊया. इथे आकाशबाई काढतायत सगळ्यांचे तिकीट. आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाय वगैरे घेऊन निघूयात आपल्या घराकडे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? खाण्याच्या आधी ऑर्डर देण्याच्या आधी आमच्या आकाशबाईंनी जाऊन टेस्ट केलो. आता कसं असतं शेजारीच महत्वाचं असतं. शेजाऱ्याला सगळं माहित असतं. शेजाऱ्याचे घेतले अभ्यास बट भाऊ भाऊ का भाऊ तुमच्या भारतातले ही लोक चांगले आहेत. या घरी तर बसून खाऊ देऊ शकतो. या बुटांचं कुठला एवढं भाडं चपाती जर आपण त्या सळे कापाच्या मशीनला लावलो प्रॉपर गोल सळे कापते आणि मग त्याच्यानं दुसरं काहीतरी कापायचं. किंवा सांगू का खरं खरं आता ही जी कोपरा होता ह्याची एखादी कुराड बंदी असते. आता चपातीचा पानी बॉटल ये 8 नंबर को पानी बॉटल दे पिंटू जल्दी से. तो ब्रँड अहो तुम्हाला आईस सास करून दिलेला जायचंय म्हणून पुढं बन लावून मॅच बघायचे अन्न ताटात. आता ब्रेक मध्ये काही उद्याला अंपायर भरी होणार आहे का माहिती. कंटिन्यू मॅच चालू आता जेवण झालेलं आहे व्यवस्थित आणि जेवण करून आता आपण निघालो घरी रिटर्न. फायनली गाईज आपण आत्ता पोहोचलोय आणि आपल्यासोबत जे मेंबर होते म्हणजे मोस्टली HFC मधले 3 मेंबर होते आणि एवढा लेट झाला आहे. त्यांचं वर्किंग डे होता आज आणि 9:30ला जी अटेंडन्स होती. सो एक्झॅक्ट टायमिंगला आपण पोहोचलो. फक्त 1 मिनिट लेट झाला आहे. फायनली आपण लातूरमध्ये आलो आहे आणि आपली ट्रिप एकदम सक्सेसफुल होती आणि आपल्यामध्ये होते सगळे HFCची टीम. HFCची वॉरियर आपण म्हणूयात कारण की त्यांची रिपोर्टिंग टाईम होती 9:30ला आणि आपण शार्प 9:30ला इथं पोहोचलो आणि सगळ्यांनी रिपोर्टिंग केले. आता अर्धा घंट्यामध्ये त्यांना फ्रेश होऊन परत वर्किंग डेला जायचं. विचारूया की आजचा एक्सपिरियन्स कसा होता विथ आपली ट्रेक. खूप 2 दिवसाखाली आम्ही ठरवलेलं की जायचंय म्हणून गेलो आणि नवीन नवीन जागा पाहिल्यात. मुर्डेश्वराचं महादेवाचं मंदिर पाहिलं. परत गोकर्ण बीचवरती आम्ही गेलो होतो तर काही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी नवीन ठिकाण निसर्ग वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. सर्वांनी एन्जॉय पण केला आणि हे करता करता परत आज सोमवारी बँक चालू असल्यामुळं ऑन टाईमला यायचं पण होतं. तर पूर्णपणे सगळ्यांनी व्यवस्थित सेफ्टीमध्ये सगळी सेफ्टीचा विचार करून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून आज एकदम बरोबर टाइम निघालो आणि मला तर वाटतं की एकदम आपली टोरी सक्सेसफुल झाली. येस बेस्ट मेमरीज घेऊन आलो आहेत आम्ही आणि आय होप या मेमरीज आठवणीत आयुष्यभर राहतील. खूप काही गोष्टी ट्रिप म्हणल्यानंतर खूप काही आठवणी असतात आणि त्या आठवणी आपण जागे ठेवल्या पाहिजेत. फिरत राहा,
वय आहे तोपर्यंत एक्सप्लोर करत राहा, एवढाच हा संदेश देतो. ओके, बाय. सो सगळ्या फ्रेंड्सला ड्रॉप करून आत्ता आलो आहे मी घरी. आणि तर हा होता काय आमचा गोकर्णा टू लातूर जर्नी ब्लॉग. वर्किंग डे असला तरी पण ह्या ट्रिपने एनर्जी डबल केली आहे. पण ऑनेस्टली सांगायचं तर गोकर्णाने खूप साऱ्या मस्त मेमरीज दिल्या आहेत. आध्यात्मिक मंदिराचं दर्शन, बीच वाईब, डान्स, मस्ती, फुल धमाल मस्ती केली आपण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मेमरीज विथ फ्रेंड्स. ऑफिसचा स्ट्रेस तर दररोज असतो, पण अशा ट्रिपचंच आयुष्यभर लक्षात राहतात. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या ट्रिप पार्टनरला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. असेच धमाकेदार ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो अंटिल नेक्स्ट ट्रिप, मेमरीज बनवत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा. हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तर भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.